नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणावरनं मंत्री नितेश राणेंनी संताप व्यक्त केला आहे। जिहाद करण्यासाठी नोकरीचा वापर सुरू असून त्यांना वेळीच रोखलं पाहिजे अशी मागणी राणेंनी केलेली आहे। तर नाशिकमधलं धर्मांतर प्रकरण अत्यंत गंभीर असून यात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। एका मोठ्या कंपनीमध्ये आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही यांना नोकऱ्या देतो, पोट भरण्यासाठी देतो ना, घर चालावं म्हणून देतो। नोकरी मिळाल्यानंतर पोट भरायची नाही, घर चालवायचं नाही, फक्त दिवस रात्र आपला धर्म वाढवायला बघायचा। हे ह्यांचं जिहादी मानसिकतेचं उत्तम उदाहरण ते नाशिकचं प्रकरण आहे। कि जो एक घटना टीसीएस में हुई है नासिक में, ये बहुत गंभीर घटना है। मैं टीसीएस को भी धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने भी इसका बहुत कड़ाई से संज्ञान लिया है और उनके जो प्रमुख है उन्होंने भी एक प्रकार से इसकी पूरी निंदा की है, पुलिस को पूरा साथ दे रहे हैं और इसके जड़ों तक जाने की हम कोशिश कर रहे हैं, क्योंकि ये एक वन ऑफ द घटना है या ऐसी घटना और कई हो रही है। ये एक बहुत बड़ा डिजाइन है, इसमें कौन कौन मदद कर रहा है, ये सारी चीजों की जांच अभी हम लोग कर रहे हैं। जांच का दायरा बढ़ रहा है, तो निश्चित रूप से अगर ये कॉर्पोरेट जिहाद होगा तो इसकी जड़ों तक हम पहुंचेंगे। नाशिकची एसआयटीची टीम मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळतेय। निदा खान हिच्या पतीची सकाळपासून पोलीस चौकशी करतायत। निदा खाननं मुंब्र्यामध्ये 3 ठिकाणं बदलल्याचं समजतंय। आरोपी निदा खान मुंब्र्यात असल्याची तिच्या पतीनं माहिती दिलेली आहे। मुंब्रा पोलिसांच्या मदतीनं निदा खानचा शोध घेण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणात फरार आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती मिळतेय। गरोदर असल्यानं जामीन मिळावा यासाठी तिनं अर्ज देखील केल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे आता या निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काय नेमका निकाल लागणार याकडे लक्ष असेल। या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। निदा खान मला असं कळलं की आज कोर्टामध्ये तिला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज करण्यात आलेला आहे। ह्याचा अर्थ ती कोणाच्या आणि कोणाच्या तरी संपर्कामध्ये आहे। माझी मागणी आहे की पोलिसांनी जर सरकारी त्यांचे वकील जे आहेत हे जर कोर्टामध्ये मागणी करतायत की त्यांना अटकपूर्व जामीन द्यावा म्हणून, मग ती कोणाच्या ताब्यामध्ये कोणी तिला लपवलेलं होतं त्यांच्यावरती देखील पोलिसांनी कारवाई करून तिला देखील लवकरात लवकर अटक करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।